नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन जी आर आला आहे. तर तो तुम्ही जी आरची तारीख पाहू शकताय, 12 जुलैचा हा जी.आर आहे. तर आपण व्हिडिओ पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो नवीन सुधारित जी.आर आला आहे तो कशाबद्दल आहे हे आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त माझ्या मातां भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती भेटेल. तर चला मग हा व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की 12 जुलैचा हा जी.आर आहे, म्हणजे आजचाच हा जी.आर आहे. तर माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तर त्यानुसार 11/7/2024 रोजी एक बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे काही निर्णय घेण्यात आले, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने काही या योजनेत बदल केले आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. तर यात कुटुंबाची व्याख्या बदललेली आहे. म्हणजे कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली एवढाच त्यांचा अर्थ आहे. कुटुंब म्हणजे पूर्ण परिवार, म्हणजे सासू सासरे हे नाही येणार. तर कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि अविवाहित मुले मुली. तर नवविवाहित महिलेच्या बाबतीतही तिचे रेशन कार्डवर नाव लगेच लावणे शक्य नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरावा. इथे एक तुम्ही नोंद व्यवस्थित घ्या. विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या हे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे इथं रेशन कार्डमध्ये नाव नाही, पण तिच्याजवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट आहे, तर ही महिला पात्र ठरणार आहे फॉर्म भरण्यासाठी. तर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हे देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर नवविवाहित महिलांनी लक्षात ठेवावे की रेशन कार्डवर नाव नसेल तरी चालते, पण त्यांच्याजवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. या अगोदर पोस्टातील खात्याचा काही उल्लेख नव्हता, तरी आता सध्या यांनी जी.आर काढला, महाराष्ट्र शासनाने जी.आर काढला आहे की पोस्टाचे खातेही चालणार आहे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात यावे, असे त्यांनी जी.आर मध्ये सांगितले आहे. तुम्ही 5 नंबरचा पॉईंट वाचू शकताय की लाईव्ह फोटोची काही गरज नाही. जर महिला समोर नसेल तरीही तिच्या फोटोवरून तिचा फोटो काढून तिचा फॉर्म भरता येणार आहे. तर सदर योजनेतील नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे संघटक म्हणजे CRPF, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका, शेती सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहेत. म्हणजेच त्यांना याचे पैसे भेटणार आहेत आणि यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तर 7वा बदल तुम्ही पाहू शकताय की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ हे PFMS म्हणजे DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना ज्या येतात, जसे की PM किसान, पोषण, GSM, GSY या सर्व ज्या इतर योजना आहेत त्याचे पैसे हे DBT द्वारेच येतात आणि ते आता या योजनेचे पैसेही DBT द्वारेच येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आपले आधार लिंक बँकेला करून घ्यावे. तर जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा
मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. म्हणजेच आता ऑफलाईन फॉर्म हे चालणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या अंगणवाडी केंद्रावर किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ऑफलाईन अर्ज जमा करावे. तर गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामीण रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर योजनेची म्हणजे सदर समितीची संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजन करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थीची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज ॲप आणि पोर्टल दोन्हीमध्ये भरता येतात. तर एकूणच राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय काढला आहे. तर तुम्ही 9वा बदल पाहू शकताय की ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेली यादीवर हरकत प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी म्हणजे डुप्लिकेशन टाळण्यात यावे. तर हा शासन निर्णय 5/7/2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. तर त्यावेळेस याची रचना महानगरपालिकामध्ये वार्डस्तरीय असल्याने महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुका समिती म्हणजे तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता महानगरपालिकापुरतीच मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती निर्माण झाली आहे. तर तुम्ही पाहू शकताय की तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी. जिल्हास्तरीयची बैठक घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी CRPF, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांनी लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टल प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर त्यांना प्रत्येक सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशनच्या पाठीमागे 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे. म्हणजे सर्वांनाच याचा एकूण लाभ भेटणार आहे. तरी सर्वांनी या योजनेसाठी ही डॉक्युमेंट तयार करून अर्ज करावा. तर सदर शासन निर्णय हा 11/7/2024 म्हणजेच 11 जुलै 2024ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की एकूणच जे पात्र लाभार्थी असतील त्यांनी अशा प्रकारेच अर्ज करायचा आहे. आणि ज्या महिलांचे नुकतेच लग्न झालेले आहे, एकंदरीत ज्यांचे नुकतेच लग्न झालेलं आहे त्यांना रेशन कार्डमध्ये नाव लावायची लगेच गरज नाही आहे. त्यांच्याजवळ जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते या योजनेचा त्या लाभ घेऊ शकणार आहेत. आणि तुम्ही ऑफलाईन अर्ज जमा केला तरीही तुमचा ऑनलाईन अर्ज जमा होणार आहे. याबद्दलचाच हा GR आहे. हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.